नमस्कार शेतकरी बांधवांनो. ऐन दिवाळीत पाऊस पडत आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की अजून किती पाऊस पडणार आणि पर्यंत पडणार. तर हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पहा. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता सध्या बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस पडत आहे. परंतु हे पाऊस कशामुळे पडत आहे हे पण लक्षात घ्या. कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो की भारतामध्ये एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये दोन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे. आजसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. आज 23 तारीख आहे. 23 तारखेला दुपारनंतर साधारणपणे 3 ते 6च्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. त्याचबरोबर या ठिकाणी आज जर विचार केला तर या ठिकाणी धाराशिव, कळंब, केज, पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडणार आहे. उद्या मात्र संध्याकाळी या ठिकाणी 24 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी 24 तारखेला संपूर्ण या ठिकाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. 24 तारखेला दुपारी 3 नंतरच स्थिती तयार होऊन रात्री, मध्यरात्री, त्याचबरोबर 25 तारखेलासुद्धा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कारण हे दोन्ही जे कमी दाबाचे क्षेत्र आहेत, हे दोन्ही कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर हा पाऊस आणखी किती दिवस पडणार आहे हे पण पाहू. तर 25 तारखेला ह्या दोन्ही परिस्थितीचा परिणाम म्हणून या ठिकाणी 24-25 तारखेला महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. 25 तारखेला या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर आणखी पुढं 26 तारखेला तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल. 27 तारखेला थोडंसं प्रमाण कमी राहील. 27-28 तारखेला सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता चांगली दाखवत आहे. 28 तारखेपासून 28-29 या ठिकाणी तारखेला पाऊस पडणार आहे. कारण या ठिकाणी जे बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र होते ते उत्तरेकडे सरकणार आहे आणि या ठिकाणी अरबी समुद्रातील क्षेत्रसुद्धा गुजरातच्या दिशेने सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम 2 दिवस महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. या ठिकाणी 1 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल. 2 तारखेला सुद्धा उत्तर महाराष्ट्र काही भागामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. परंतु त्याची तीव्रता कमी हळूहळू होत जाऊन 3 तारखेपासून मात्र उघडीप राहील. त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. या ठिकाणी वातावरणामध्ये ऐनवेळी बदल होऊ शकतो हे सुद्धा लक्षात घ्यावं. कारण दक्षिणायन सुरू असल्यामुळं वाऱ्याची दिशा आणि वेग बदलू शकतो. धन्यवाद.